पण ज्या ठिकाणी नाना, ज्या ठिकाणी ही असली थिल्लर विधानं तुमच्याकडनं, कशाला राजकारणाची स्टेटमेंट पाहिजेत तुम्हाला? आज उभ्या महाराष्ट्रात लाखो जणांच्या सेंटिमेंटला हर्ट करणारं ते वाक्य तुमच्या तोंडी पाहिजेच कशाला? काय गरज पडली या वाक्याची? तुमचं योगदान काय शिवसेनेच्या बाबतीतलं? तुम्ही कुठे शिवसेनेच्या जडणघडणीत होतात? कधी कशामध्ये होतात? किती शिवसैनिक घडवले नाना तुम्ही? कधी कधी कशात शिवसेनेच्या कुठल्या आध्यामध्यात होतात शिवसेनेच्या? आज तुम्हाला ठपका दिसणार नाही, आज तुम्हाला डाग दिसणार नाही, कारण तुमचं घर जळलं नाही, तुमच्या घराचे वाशे फोडले नाहीत, तुमच्या घराचा उंबरा तोडला नाही, तुमचं घर कोर्टात उभं केलं नाही. आज शिवसैनिकांचा हा मॅटर शिवसैनिकांचा, हे सारं वातावरण जे झालंय हे शिवसैनिकांनी हे बघून घेतील. तुमचं त्याच्यामध्ये काय? हा बेगान्या शादीमध्ये अब्दुल्ला का दिवाना झाला? गरज ती काय? जरा बघा ना हे काय म्हणाले मगाशी. आणि हे आमचे, माफ करा, बाळासाहेब असताना, अगदी कार्यकर्ते असतानापासून मी ह्यांना ओळखतो आणि मला अतिशय आदर आहे त्यांच्याबद्दल आणि अभिमान आहे की माझे मित्र आहेत आणि ती मैत्री अजूनपर्यंत टिकून आहे. वैयक्तिकरित्या मी काही त्यांच्याकडे मागितलं नाही त्यामुळे, आणि तशी वेळ येत नाही आम्हाला, कारण देवानं आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे. म्हणजे खूप कमी मंडळी जी आहेत राजकारणामधली की ज्यांच्यावर ठपके नाही आहेत, त्यातले हे गृहस्थ आहेत आणि त्याच्याबद्दल मला अतिशय तुमच्याबद्दल आदर आहे साहेब. फार सुंदर. काय असतं, काही मित्र असे असतात तुमचे की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला अतिशय समाधान वाटतं. राजकारणामधला एखादा माणूस सातत्यानं अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर अजून काय पाहिजे? ज्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये, हे सफेद म्हणजे सफेदच आहे, हे काही डाग नाही. आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण असतं रे. बरं, कुठली पद, तुम्ही मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही